मकर संक्रांत जवळ आली आहे, तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. तर ह्या ठिकाणी मकर संक्रांत स्पेशल तिळाची वडी आहे. तर तिळवडीच नाही आहे, तर त्याच्यात आपण दुसराही पदार्थ ॲड केला आहे. अमृताज व्हिलेज किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. आणि आपण संक्रांत स्पेशल पदार्थ पाहतोय. त्याच्यासाठी तीळ घेतली आहे 200 ग्रॅम, धुवून घेतली आहे, गावरान तीळ आहे, धुवून वाळत घातली होती, स्वच्छ करून घेतली आहे. 200 ग्रॅम शेंगदाणे घेतलेत, 50 ग्रॅम मखाणा घेतलेला आहे. आणि मखाणा आपण का घेतला आहे ते मी पुढे सांगतेच तुम्हाला. आणि गार्निशिंगसाठी साहित्य घेतलं आहे, थोडं तीळ घेतली, पिस्त्याचे काप आहेत आणि सुंठ वेलचीची पूड. 400 ग्रॅम ह्या ठिकाणी गुळ घेतला आहे, पण तो गुळ जो आहे तो चिक्कीचा आहे. जर तुम्हाला चिक्कीचा गुळ नसेल टाकायचा तर साधा टाका, नाही तर निम्मा तो आणि निम्मा तो. आता ह्या ठिकाणी तीळ भाजून घेत आहोत. आधी तीळ आधी का भाजायची, तर कढईची उष्णता कमी असते तोवर आपण तीळ भाजून घ्यायची आहे. अशा पद्धतीने तीळ थोडीशी सोनेरी रंगावर येईपर्यंत भाजायची, म्हणजेच तडतड उडेपर्यंत. आणि नंतर मखाणा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. आता हा मखाणा आपण का टाकतोय, तर तीळ आणि गुळ उष्णतेने त्याच्या प्रकृतीने गरम असतात. कोणाकोणाला उन्हाळी लागते, त्रास होतो, तर ऊन पण पडायला लागलं आहे. मग मखाणा हा जो आहे तो त्याच्या प्रकृतीने गार असतो, त्याच्यात फायबर भरपूर असतात, म्हणून आपण मखाण्याचा वापर करतो आहे. शेंगदाणे तर आपले नेहमीच चवीला छानच असतात आणि त्याच्याशिवाय वडी होणं शक्यच नाही, म्हणून शेंगदाणे आपण घातलेले आहेत. तर रेग्युलरचे ह्या जिन्नस आणि त्याच्यात आपण मखाना ॲड केलेला आहे. तर अशा पद्धतीने आपण आता यांचे सगळ्यांचे मस्त कूट करून घेत आहोत. ह्या पद्धतीने दरदरं मखाण्याचं कूट करून घेतलं आहे, हे बघा अशा पद्धतीने. आणि दाण्याचंही कूट करून घेतो आहे. दाण्याचे सालटे जास्त काढायचे नाही आहेत. अशा पद्धतीने साबुदाणा खिचडीला आपण जसं करतो त्या पद्धतीने. आणि आता तीळ जी आहे तर ती फक्त पल्स मोडवर करून चेचून घ्यायची ह्या पद्धतीने. अशा प्रकारे तिन्ही पण आपले दाण्याचे कूट तयार झालेले आहेत. म्हणजेच तिघं जिन्नस एकजीव करायचे आहेत, व्यवस्थित मिक्स करायचं आहे. आणि आता आपण पाक करायला घेतो आहे. तर ह्या ठिकाणी कढईमध्ये जेवढा गूळ घेतला होता तो सगळा टाकून घेतला. आणि भाजीची रेग्युलरची जी पळी असते ना, त्या पळीने 1.5 पळी आपल्याला पाणी टाकायचं आहे. खूप तुम्हाला मेजरमेंटची आवश्यकता नाही. घरातल्या ज्या वस्तू आहेत आपल्या नित्यनियमाच्या वापराच्या, त्याच तुम्हाला मेजरमेंटला सांगते मी. कारण की काय असतं, प्रत्येक गृहिणीकडे कप असेल, मेजरमेंटचं असेल, वजन काटा असेल असं नाही. हे जे आहे हे रँडमली ज्या गोष्टी आपण करतो त्याला चव खूप छान असते आणि पटकन आपला पाक रेडी होतो आहे. ह्या पद्धतीने पाक छान झाला आहे, बबल्स आलेत. याच्यात कुठल्याही प्रकारे फ्रिजिवेट किंवा सोडा ह्या गोष्टी टाकायच्या नाही आहेत. तर आपला पाक आता बऱ्यापैकी गूळ मेल्ट होऊन पाक झाला आहे. तर तो आपल्याला एकतारी करायचा आहे. तर एकतारी करण्यासाठी आपण चेक करून घेतो आहे. आता हे बघा पाण्यामध्ये आपण चेक करतो आहे. आधी चेक केला तर तो एकतारी नव्हता झाला, पण आता तो एकतारी झाला आहे. आपण गॅस बंद करतो आहे. ह्याच कन्सिस्टन्सीला आपल्याला गॅस बंद करायचा आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्याला आता जे आपण दाण्याचं कूट करून घेतलं होतं तेही टाकतो आहे. आणि 1 पळी ह्या ठिकाणी मी शेंगदाणा तेल टाकते. जर तुम्ही तूप टाकत असाल तर तूप टाका. या ठिकाणी मी शेंगदाणा तेलाचा वापर केला आहे. आता जे दाण्याचं सगळ्या याचं कूट करून घेतलं आहे ते आपण टाकतो आहे. आता ह्या पाकात किती बसतं आहे त्यानुसार. आता पाक आपण खूप घट्ट होऊ दिला नाही आहे किंवा खूप पुढे पण जाऊ दिला नाही आहे. जर पुढे जाऊ दिला, कडक झाला तर वडी खायला कडक होईल, आणि खूप कमी राहू दिला तर ती गिळगिळ होईल. म्हणून अशी मीडियम कन्सिस्टन्सीला आपण छानपैकी हे सगळं मिक्स करून घेत आहोत. अशा प्रकारे थोडंसं कूट जो आहे तो उरला आहे आणि हे एवढं पुरेसं आहे. आता आपण सुंठ वेलचीची जी पूड करून घेतली होती ती टाकून घेत आहोत. म्हणजेच त्याचा छान असा खुमासदार असा स्मेल येईल वडी खाताना आणि चवीला छान लागेल. तर अशा प्रकारे मिक्स करून झालं आहे. ट्रेमध्ये आपण बटर पेपर टाकून घेतला आहे आणि त्याच्यामध्ये हे जे मिक्स केलेला गोळा आहे तो आपण टाकून घेत आहोत आणि याला छान असं थापून घेणार आहोत. तुम्ही ताटात पण टाकू शकतात, बटर पेपर नसेल तर थोडं तेल किंवा तूप लावून ताटात तसंही करा. हा ट्रे आहे माझ्याकडे म्हणून त्याचा मी वापर करते आहे. नाहीतर आपलं रेग्युलर घरातलं ताट, काहीतरी झाकण घ्यायचं आणि त्याच्यावर वड्या मस्त थापायच्या. तर आता ठोकळ्याच्या साह्याने मी हे थापून घेत आहे. गरम असेपर्यंत मात्र थापायचं आहे. किती जाड बारीक हवी आहे त्यानुसार आपल्याला वडी थापायची आहे. तर अशा प्रकारे सगळी वडी थापून झाली आणि वरून जरा त्याला नटवती आहे. संक्रांत आहे, संक्रांतीला आपण नटतो तसं वडीला पण नटवूया. तर अशा प्रकारे मस्त गार्निशिंग करून घेतली. पिस्त्याचे काप आहे, तीळ आहे, हे टोटल ऑप्शनल आहे. जर शेंगदाण्याचे काप वरून टाकले आणि तीळ टाकली तरी चालते. तर अशा प्रकारे छान गार्निशिंग करून झाली, पॅक करून झालं आहे. आणि आता आपण याच्या वड्या कट करून घेणार आहोत. गरम असेपर्यंत
जोपर्यंत तुमच्या हाताला सोसलं जातं आहे ना तोपर्यंत आपल्याला वड्या पाडून घ्यायच्या आहेत. अशा प्रकारे गुळ चिक्कीचा आहे म्हणून थोडंसं कट करायला त्रास होतो, परंतु चवीला आणि खाण्याला मात्र छान असतो. तर अशा प्रकारे छान सगळ्या वड्या कट करून झाल्या आहेत. या थोडा वेळ गार होऊ द्यायच्या. गार झाल्यानंतर आपोआप सुटतात, मोकळ्या होतात अशा प्रकारे. आणि आता आपण ह्या ज्या वड्या आहेत ह्या मोकळ्या करून घेणार आहोत. तर तुम्हाला ही तिळवडी अशी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. आणि अशा वड्या तुम्ही करून बघा. आपण मखाना टाकण्याचा उद्देश हाच आहे की उष्णतेचा त्रास होऊ नये याच्यासाठी आपण मखाना ॲड केला आहे. आणि ही नाविन्यपूर्ण जी वडी आहे तर ती तुम्ही अशी करून बघा. ह्या पद्धतीने मी सगळ्या वड्या काढून घेत आहे. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.